नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण आमाशय धावन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं आमाशय नलिकेची रचना, त्यानंतर प्रयोगविधी, परीक्षण व त्यासाठी लागणारे औषधी द्रव्य देखील पाहणार आहोत. तर पाहूयात, आमाशय धावन सविस्तर वर्णन करा असा प्रश्न येऊ शकतो. आमाशय धावन म्हणजे काय, तर अन्न प्रणालीचा वरचा भाग विशेषतः आमाशय धुवून साफ करणे म्हणजेच आमाशय धावन होय. ही क्रिया आमाशय नलिकेद्वारा केली जाते. विषपानानंतर 4 ते 6 तासांच्या आत क्रिया केल्यास रोग्यासाठी जीवनदायी ठरते. त्यानंतर वमनानंतर देखील विषाचा काही अंश आमाशयाच्या भिंतीवर चिकटलेला असतो. त्याचे निष्कर्षण आमाशय धावनामुळे होते. म्हणजे जरी आपण एखाद्याने विष घेतलंय तर ते उलटीद्वारे तर बाहेर पडतंच वमनाने, पण ते आमाशय धावनाने अजून जे चिकटलेले सुद्धा आहे ते सुद्धा बाहेर काढू शकतो आपण. तर आपण पाहिलं की आमाशय धावनासाठी आमाशय नलिकेची गरज असते. तर आमाशय नलिका म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्याचे कोणते पार्ट्स आहेत, तर याचे 5 प्रमुख भाग असतात. पहिला चाळणीकीत. हा भाग नलिकेच्या उग्र भागाशी संलग्नित असतो. त्याची लांबी जवळपास 1.5 मीटर असते आणि पाणी किंवा द्रव यातून गाळून रोग्याच्या पोटात जाते. दुसरा पार्ट आहे रबरी नलिका. तो लवचिक असतो. लांबी जवळपास 1.5 मीटर असते. व्यास 12.7 mm. त्यानंतरचा पार्ट आहे चूषण बल्ब. जेव्हा आमाशय स्त्राव आपोआप येणे बंद होतो तेव्हा याचा उपयोग करतात. तो दाब म्हणजे बल्ब असं प्रेशर देतात, त्यामुळे ते बाहेर येतं आतलं मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट आहे मुकबूज. ही प्लॅस्टिकचा बनलेला असतो. नळीच्या तोंडावर घट्ट बसतं. कोनाकार असतो. मध्यभागी एक छिद्र असते व कोनाकार असल्याने रोग्याचे तोंड उघडे राहते. छिद्रातून रबरी नळी आत घातल्या जाते. हे बूज आमाशय नलिकेच्या टोकापासून 50 सेंटीमीटरवर फिट असतं. त्यानंतर आहे रबरी नळीचे शेवटचे टोक. गोलाकार आणि गुळगुळीत असते, त्यामुळे आमाशयात अंतकलीला हानी होत नाही. त्यानंतर टोकाच्या काही अंतरावर छिद्रे असतात ज्यातून निघून द्रव आमाशयात पसरते. तर हे होते आमाशय नलिकेचे पार्ट्स. तर ही तर झाली आमाशय नलिकेची रचना. आता त्याचा प्रयोगविधी म्हणजे त्याची प्रोसिजर की कसं आमाशय धावन केलं जातं. तर रोग्याला अधोमुख किंवा कुशीवर अधोमुख झोपवले जाते. कुल्याचा भाग डोक्यापेक्षा उंच असतो. रबरी नलिकेच्या टोकाला तरळ पॅराफिन, ग्लिसरीन, दूध असे स्निग्ध पदार्थ लावतात. रोग्याच्या मुखातून मुखबूज आत घालावे. चिन्हित स्थानापर्यंत प्रविष्ट झाल्यावर हे सिद्ध होते की टोक आमाशयापर्यंत पोहोचले आहे. म्हणजे त्या ट्यूबवर मार्किंग्स असतात. त्या मार्किंगपर्यंत जर ट्यूब पोहोचली तर समजायचं की ते आमाशयापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यानंतर परीक्षण. तर अल्पमात्रेत वायू नलिकेतून आत सोडावा व नंतर स्टेथोस्कोपने ऐकल्यास बुडबुड आवाज येतो. किपाकार टोकावर कान ठेवल्यास नलिका जर श्वास नलिकेत असल्यास हिस हिस असा आवाज येतो आणि रोगी जर संज्ञाहीन नसेल तर तो कास प्रतिवर्त कमी होतो. तर हे सांगितलंय की नळी बरोबर गेली आहे की नाही हे कसं तपासावं, तर त्याचं परीक्षण सांगितलंय. त्यानंतर संपूर्ण धावनासाठी 10 लिटर पाणी लागते. प्रत्येक वेळी अर्धा लिटर सुकोष्ण जल किंवा विषप्रतिकारक मिश्रित औषधी मिश्रण आमाशयात टाकावे आणि ही क्रिया जोपर्यंत आमाशयातून आत टाकलेल्या मिश्रणाच्या रंगासारखा रंग असलेले मिश्रण निघत नाही तोपर्यंत करावी. म्हणजे आपण जे लिक्विड आत टाकतोय त्याचा कलर आणि जे लिक्विड बाहेर येते त्याचा कलर जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत ही क्रिया करायला सांगितलेली आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यातील औषधी द्रव्य. तर यामध्ये कोणते औषधी द्रव्य वापरले जातात, तर पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट MgSO4, सोडियम सल्फेट NaSO4, त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट NaHCO3, फुलर्स अर्थ आणि पॅराफिन. तर हे होते काही औषधी द्रव्य जे मुख्यतः आमाशय धावनामध्ये वापरले जातात. त्यानंतर धावनानंतर नलिकेला बाहेर काढताना सावधानीपूर्वक दाबावे, त्यामुळे दूषित पदार्थ फुफ्फुसात जात नाहीत. तर ही काळजी आमाशय धावनावेळेस घेतली पाहिजे. तर ह्या होत्या आमाशय धावन या टॉपिक संबंधित संपूर्ण नोट्स. तर तुम्हाला त्याची प्रोसेस समजलीच असेल. सोबतच आमाशय नलिकेची रचना लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्यामध्ये वापरले जाणारे द्रव्यसुद्धा लक्षात ठेवा. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.